नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण मालिकेतील आज हा 15वा भाग. आज आपण 101व्या श्लोकापासून म्हणजे शतक पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या शतकाकडे वाटचाल करणार आहोत. श्लोक क्रमांक 101. आपदा संपदा काले दैवा देवेति निश्चयी तृप्ता स्वस्थेंद्रियो नित्यम न वांछती न शोचती. अर्थ: संकटे आणि वैभव केवळ दैवयोगानेच आपापल्या वेळी येत असतात. असे निश्चयपूर्वक जाणणारा नित्यतृप्त आणि स्वतःचित्त होतो. तो कशाची इच्छा करीत नाही व कशाहीबद्दल शोक करीत नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याला वैभवामुळे काही काळ सुखाचा येतो तर काही काळ संकटामुळे दुःख भोगावे लागते. येणारी सुखदुःखे केव्हा येणार हे दैवाने प्रारब्ध रूपात आधीच निश्चित केले असते. ती वेळ आली की ती गोष्ट घडत असते आणि ती वेळीपर्यंत माणसाने किती खटपटी केल्या तरी ती गोष्ट घडून येत नाही. अगदी साध्या रोजच्या गोष्टीत सुद्धा हा अनुभव आपल्याला येतो. घरातून 10 मिनिटे स्कूटरने गेल्यावर ऑफिस असते, पण एखाद्या वेळी तुम्ही म्हणता बरोबर 10व्या मिनिटात मी ऑफिसमध्ये पोहोचतो, पण वाटेत अनंत अडचणी येऊ शकतात. स्कूटर पंक्चर होते, कधी अपघात होतो, कधी ट्रॅफिक जाममध्ये अडकायला होते, तर कधी रस्त्यात मित्र भेटला म्हणून थांबावे लागते. साध्या गोष्टीत सुद्धा हे होते. तर वैभव आणि मोठी संकटे त्यांच्या दैवनिश्चित वेळा येतात व जातात सुद्धा, हे आपण जाणायला नको का? पण आपण ते मीपणामुळे जाणत नाही आणि चंचलता, अस्वस्थता व अशांतीचे आयुष्यभर धनी होतो. संतांना सुद्धा त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते. समर्थ रामदास स्वामींनाही कफाचा त्रास होता आणि आयुष्यभर गीता सांगणाऱ्या, असंख्यांना मार्ग दाखवणाऱ्या स्वामी चिन्मयानंदांना जिभेचा कर्करोग झाला. पण या संतांना सुखदुःखाचा दैवयोग माहीत असल्यामुळे ते सदैव चिंतामुक्त व स्थिरचित्त असतात. असे जो डळमळीतपणे नाही पण निश्चयपूर्वक जाणेल तो साधक सदैव तृप्त, समाधानी व शांतचित्त होईल आणि आसक्ती व शोक यापासून मुक्त होऊन आत्मपदी स्थिर होईल. अशा भाग्यवंतांना अष्टावक्रांनी फार सुरेख संबोधन वापरलं आहे. नित्यम तृप्त असे हे संबोधन आहे. जो सदैव तृप्त असतो, नित्य तृप्त असा मनुष्य ज्याला खरोखरीच आत्मज्ञान झाले, जो सुख आणि दुःख सारख्याच दृष्टीने बघेल. सुखाने फार आनंदित होणार नाही, दुःखाने खचून जाणार नाही, कुठल्याही मोहापासून अलिप्त राहील, असा माणूस नित्यतृप्त असा आहे, असं अष्टावक्र म्हणतात. श्लोक क्रमांक 102. सुखदुःखे जन्म मृत्यू दैवा देवेति निश्चयी साध्यादर्शी निरायासा कुर्वन्नपि न लिप्यते. अर्थ: सुखदुःखे आणि जन्म व मृत्यू हे दैवानेच प्राप्त होतात. असे जो निश्चयपूर्वक जाणेल तो इच्छितच घडेल असे न मानता श्रमरहितपणे कर्म करून कशानेही विचलित होणार नाही. आपला जन्म केव्हा होणार, कोठे होणार, कुणाच्या पोटी आपण जन्मणार हे आपल्याला माहीत नसतं. त्याचबरोबर मृत्यूही केव्हा येणार, कुठे येणार हेही आपल्याला माहीत नसतं. तेव्हा ते दोन्ही दैवाधीन आहेत असे आपण चटकन मान्य करतो. मग ज्या जीवनाचा प्रारंभ आपल्या हातात नाही आणि अंतही आपल्या हातात नाही, ते जीवनसुद्धा आपल्या हातात आहे असे कसे म्हणता येईल बरे? तेही दैवाधीनच आहे हे मात्र आपल्याला खरे असले तरी चटकन पटत नाही. जग ही एक रंगभूमी आहे असं म्हणतात. त्यावर येणाऱ्या पात्रांचे जाणे येणे, त्यांचे वागणे बोलणे हे देव आणि देवच पूर्व निश्चित करत असते. त्या महाकाय रंगमंचावर कोणाला केव्हा सुख व दुःख मिळवायचे हे सुद्धा दैव या नाटककाराने ठरवलेच असते. नाटकातील पात्रांना संहितेप्रमाणेच वागावे लागते. तसेच आपण सर्व जीवही दैवाने ठरवल्याप्रमाणे सुखदुःख भोगत असतो. आपल्या क्रियमानाची फळेच दैव आपल्या पदरात जन्मोजन्मी घालत असते. आपण केले असे त्यात फारच थोडे असते. तेव्हा ही वस्तुस्थिती जो निश्चयात्मक रीतीने जाणेल तो कोणत्याही अपेक्षेचे ओझे कर्म करताना बाळगत नाही. अपेक्षा आली की कर्माचे कष्ट भोगावे लागतात, कारण अपेक्षापूर्तीचा ताण असतो. पण देव आणि दैवाला मानणारा माणूस निरपेक्ष कर्मे करीत असल्याने तो त्या कर्मांनी त्रासत किंवा श्रमत नाही आणि त्याने सुखदुःखाचं हे फळ दैवावर सोडले असल्यामुळे तो कर्म उत्तमरित्या करूनही अकर्ता राहतो, अलिप्त राहतो, निसंग राहतो. मात्र असे होण्यासाठी दैवगतीचा हा खेळ निश्चयपूर्वक जाणला पाहिजे.
असे अष्टावक्र मुनी बजावतात. कुठंतरी ऐकलं, कोणीतरी सांगितलं म्हणून नाही, तर ज्ञानपूर्वक विचार करून स्थिरबुद्धीहून ते जाणणे आहे. ते आणि केवळ तेच निश्चयपूर्वक जाणणे, हेच जाणणे म्हणले पाहिजे. श्लोक क्रमांक 103. चिंतया जायते दुःखम ज्ञानथेहेति निश्चयी तया हीन सुखशांता सर्वत्र गलित स्पृहा. अर्थ: या जगात केवळ काळजीमुळेच दुःख उत्पन्न होते, अन्य कशानेही नाही. हे ज्याला खात्रीपूर्वक पटेल तो निरीच्छ आणि चिंतामुक्त होऊन सर्वत्र सुखशांतीला प्राप्त होतो. हे मी वाचन करतोय तेव्हा कोरोनाचं संकट चालू आहे. या संकटात आपल्याला एक नेहमी लोक उपदेश करतात, आपणही लोकांना सांगतो, काळजी घ्या पण काळजी करू नका. तेच अष्टावक्रांनी किती शेकडो वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत सदैव काळजीच करीत राहतो. तरुणपणी शिक्षणाची व मार्कांची, शिक्षण पूर्ण नोकरी मिळण्याची, ती मिळाल्यावर अनुरूप पत्नी मिळण्याची, लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीची, पुढे त्याच्या कल्याणाची, म्हातारपणी प्रकृतीची आणि शेवटी काळजी अशी करत करतच एक दिवस आपण राम म्हणतो. ही काळजी केवळ आपण करते पण स्वतःकडे घेतल्यामुळे उत्पन्न होते. ती काळजी एखाद्या वाळवीप्रमाणे आपले सुख खाऊन टाकते. काळजी हेच खरे आणि एकमेव असे दुःखाचे कारण आहे. ज्याने काळजी सोडली त्याला काहीच व कधीही दुःख नाही, आणि ती सोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कर्तेपण सोडणे हा होय. मी कष्ट प्रयत्न करीन पण त्याचे जे फळ आहे ते परमेश्वराने जे ठरवलं असेल ते तोच देईल असे जाणले की कर्मातील आसक्ती आणि अपेक्षा संपेल, कर्तेपणाचा लोप होईल आणि मग काळजी आणि दुःख दोन्हीपासून सुटका होईल. कर्तेपणाचा अहंकार सोडल्यानेच कर्मे करूनही निष्काम राहता येईल. अष्टावक्र मुनी हे तत्वही विचारपूर्वक अंगी बांधण्याचा उपदेश करतात. खरं तर काळजीने आपल्याला पकडण्याऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवलेले आहे आणि दुःख भोगतोय. चिंतामणी डाकिनी म्हणतात ते खोटे नाही. तेव्हा काळजी सोडून जो असा आकर्त होईल तो आसक्तीतून निश्चितपणे मुक्त होईल. श्लोक क्रमांक 104. नाहम देहे न मे देहो बोधोहमिति निश्चयी कैवल्यमे संप्राप्तो न स्मरत कृतम. मी देह नाही आणि हा देहही माझा नाही, तर मी केवळ चैतन्य आहे असे निश्चयाने जाणणाराच कैवल्य स्वरूपच होतो, आणि तो केलेल्या आणि न केलेल्या कर्माचे स्मरणसुद्धा करत नाही. यापूर्वी 42व्या श्लोकात जनकाने अष्टावक्रांना मी देह नाही आणि देहही माझा नाही असे समजल्याचे सांगितले होते. उत्तम गुरु असलेले अष्टावक्र ऋषी इथे जनकाला पुन्हा त्याचीच आठवण करून देत आहेत. ते म्हणतात की मी म्हणजे हा देह नव्हे. रक्त, मांस, अस्थी आणि निर्माण झालेले शरीर हे केवळ आत्म्याने धारण केलेले वस्त्र आहे. आपण जसा एखादा शर्ट जुना झाला की देऊन टाकतो आणि नवीन शर्ट घेतो, तसाच आत्माही जुने शरीर टाकून नवीन शरीर धारण करत असतो. याच न्यायाने हा देहही आत्म्याचा नसतो. मग खरा मी कोण आहे? तर खरा मी केवळ शुद्ध बोधस्वरूप चैतन्य आहे. हे ज्ञान केवळ वरपांगी असून उपयोगी नाही, तर ते ठामपणे आणि निश्चयात्मकरित्या झाले पाहिजे. त्या वाचून दुसरे सत्य नाही इतकी दृढनिष्ठा त्या ज्ञानामध्ये असली पाहिजे. असे ज्ञान ज्याला होईल तो भाग्यवंत कैवल्य स्वरूप होऊन मुक्तीला प्राप्त होईल आणि निर्वाण पदावर स्थिर होईल. सामान्य प्रपंच माणूस आयुष्यभर मी अमुक केले तमुक करायचं राहिले असे सारखे उगाळत बसतो. मात्र आत्मज्ञानी स्थित झालेला पुरुष मी देह नाही, मनसुद्धा नाही, तर केवळ चैतन्य आहे जाणतो. त्यामुळे देहाने काय आणि मनाने काय, केलेली कर्मे तर सोडाच, पण न होऊ शकलेल्या कर्मांची सुद्धा आठवण देखील करत नाही. ही अकर्तेपणाची धारणा येणं हेच मोक्ष साधण्याचं लक्षण आहे. श्लोक क्रमांक 105. अब्रह्मस्थ पर्यंतम हमेवेति निश्चयी निर्विकल्पा शुची शांता प्राप्त विनिवृत्ता. अर्थ: ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सर्वत्र केवळ मीच व्यापून आहे हे जो निश्चयपूर्वक जाणेल तो संशयरहित, शुद्ध आणि शांत होऊन लाभालाभापासून मुक्त होईल. आपल्या सभोवताली अवाढव्य विश्वाचा पसारा पसरलेला आहे.
त्यामध्ये नद्या, नाले, डोंगर, झाडे, पशुपक्षी, असंख्य माणसं आपण पाहतो. ती प्रत्येक वस्तू आपणास वेगळी दिसते व म्हणून आपण सामान्य प्रपंची माणसे त्यांची मूलद्रव्ये वेगळी आहेत असेच म्हणून चालतो. पण अध्यात्मदृष्टीने खोलवर जाणण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रत्येक चराचर वस्तूचा आधार आत्मतत्वच आहे हे लक्षात येते. आपल्या स्वतःमध्ये आणि संपूर्ण विश्वातील प्रत्येकात एकाच आत्मतत्वाचा अंश आहे हे जाणणे म्हणजेच परमार्थ मार्गाची साधना होय. त्या साधनेचे फळ म्हणून ब्रह्मदेवापासून ते अगदी क्षुल्लक गवताच्या काडीपर्यंत सर्वत्र परमतत्वच भरलेलं आहे ही जाण होय. म्हणजे एका अर्थाने केवळ चैतन्य स्वरूप असणारा मीच सकल विश्व व्यापून आहे ही जाण जशीही दृढ होई जाईल तसतसे आपण प्रगतीच्या मार्गाने पुढे जात राहतो आणि जेव्हा ही जाण निश्चयात्मक होते तेव्हा आपण व विश्व यातील द्वैत मावळून सर्वत्र अद्वैताची एकरूपतेची प्रचिती येते. सर्व विकल्प संशय आणि भ्रम नाहीसे होतात. सर्व हीण जाऊन शुद्धत्व प्राप्त होते. काही लाभ व्हावा ही आकांक्षा संपते. आपण काय मिळवले आणि काय मिळाले नाही हा विचारही संपून जातो आणि असा ज्ञानी पूर्णपणे शांत होऊन मुक्तावस्थेला प्राप्त होतो. श्लोक क्रमांक 106. नानाश्चर्यम मिदम विश्वम न किंचिदिति निश्चयी निर्वासनः स्फूर्ती मात्रो न किंचिदिव शाम्यती. अर्थ: अनेकविध आश्चर्यांनी भरलेले हे जग म्हणजे काही नसता वाटणारा केवळ भास आहे हे निश्चयाने जाणणारा, वासनारहित होऊन केवळ चैतन्य स्वरूप असा होणारा पुरुष जणू काहीच नाही इतक्या शांत अवस्थेला प्राप्त होतो. जगातील विविधतेमुळे माणसाला कुतूहल निर्माण होऊन तो बहिर्मुख होतो. त्याची सापेक्ष वृत्ती म्हणजे तुलना करण्याचा स्वभाव जागृत होतो. तो हे बरे, ते वाईट, हे सुख, ते दुःख, हे सुंदर, ते कुरूप अशी तुलना करू लागतो. पण जेव्हा बरे वाटणारे, सुंदर वाटणारे ते खरे नसून केवळ आभास आहे लक्षात येते तेव्हा या तुलनेचा पायाच उखडून जातो. एखाद्याने आरशात आपले प्रतिबिंब पाहिले की तो जोपर्यंत आरशासमोर उभा आहे तोपर्यंतच त्या प्रतिबिंबाचे अस्तित्व असते. तो समोरून हलला की ते प्रतिबिंब सुद्धा संपून आरसा मोकळा दिसू लागतो. त्याचप्रमाणे जगात वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टी दिसल्या तरी तो केवळ भास आहे हे बाहेर वळवलेली दृष्टी अंतर्मुख केली की मग लक्षात येऊ लागते. ही जाणीव पूर्णपणे दृढ झाली की या भ्रममूलक जगातील वस्तुमात्राविषयीच्या, सुखादुःखाविषयीच्या सर्व आशा, आकांक्षा आणि इच्छा नष्ट होतात. तो ज्ञानी पुरुष आपण देह नसून केवळ चैतन्य स्वरूप आहे या दृढतेला पोचतो. आपण म्हणजे आपले चैतन्य स्वरूपच या चराचराला प्रेरणा देणार आहे. पण ते चराचर सुद्धा काही नसल्याप्रमाणेच भासमूलक आहे हेही तो जाणतो. सर्व वासना, मोह आणि विश्वाचा आभास यामधून पूर्णपणे अलिप्त होऊन प्रशांत अवस्थेला असा पुरुष प्राप्त होतो. आज आपण इथेच थांबूया, कारण उद्यापासून म्हणजे 107व्या श्लोकापासून अष्टावक्रांच्या उपदेशाच्या दुसऱ्या हप्त्यावरती जनक ह्यात आपली प्रगती काय झाली हे कथन करणार आहे. म्हणजे उद्याचा 107वा श्लोक जनक अष्टावक्रांना सांगतोय आपली काय आपल्याला आणखीन काय बदल झाले, आपण आणखीन पुढच्या पायरीला गेलो तेव्हा त्या श्लोकापासून आपण उद्या सुरुवात करणार आहोत. आपण आपले अभिप्राय कळवता, कॉमेंट्स करता, तशाच काही शंका असल्या तरी विचारा. हे पुस्तक जे आहे अष्टावक्र गीता निरूपण हे पुस्तकाच्या आवृत्ती संपते मागे मी आपल्याला सांगितलं, कारण अनेकांनी मागितलं पुस्तक पण आत्ता माझ्याकडे द्यायला नाही अजून. ते पुन्हा आवृत्ती काढायचा विचार एवढ्यात नाही आहे. पण कोणी जर इच्छुक असला किंवा मी 400-500 कॉपी घेऊ तर मी कॉपी काढायचा परत आवृत्ती काढायचा विचार करणार आहे. आपल्यापैकी कुणाला असं एकत्रित करायचं असलं तर आपण त्यासंबंधी जरूर संपर्क करा. शेवटी हे ज्ञान आहे ते जितकं जास्तीत लोकांपर्यंत पोचावं असाच आपला सगळ्यांचा आणि माझाही प्रयत्न आहे. कारण शेवटी ह्या सगळ्या जगाच्या व्यापारामध्ये आपली धडपड जी आहे ती शेवटी सुख आणि समाधान मिळवण्याकरता आहे आणि त्या समाधानाचा ठेवा या
नश्वर आभासात्मक जगापेक्षा अंतर्मुखून आत्मतत्वात आहे असं मानणाऱ्यापैकी आपण लोक आहोत, म्हणून आपण हा अभ्यास करतोय. तेव्हा आता उद्यापर्यंत अगदीच थांबूया आपण. उद्या जनकाच्या संवादापासून सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.